हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे आज शरण्य आत्मनिर्भर फाउंडेशन गृहउद्योग यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती। या पत्रकार परिषदेमध्ये फाउंडेशन व गृहउद्योगमध्ये काम करणाऱ्या ग्राहक महिलांनी शरण्य आत्मनिर्भर फाउंडेशन गृहउद्योगचे चेअरमन श्री सुरेश मारुती पाटील यांना शरण्य आत्मनिर्भर फाउंडेशन गृहउद्योग पूर्ववत सुरू करावा या आशयाचे निवेदन दिले। कित्येक दिवस शरण्य आत्मनिर्भर फाउंडेशन गृहउद्योग हा काही कारणास्तव व तांत्रिक अडचणीमुळे बंद ठेवण्यात आला होता। त्यामुळे येथे काम करणाऱ्या महिलांना जे काम मिळत होते ते बंद पडले। यामुळे महिला वर्गांचा रोजंदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे शरण्य आत्मनिर्भर फाउंडेशन गृहउद्योग पूर्ववत सुरू करावा आणि महिलांना काम मिळावे, महिला सक्षम व्हाव्यात, त्यांची रोजंदारी सुरू व्हावी यासाठी ग्राहक महिलांनी आज शरण्य आत्मनिर्भर फाउंडेशनचे चेअरमन सुरेश पाटील यांना गृहउद्योग सुरू करण्यासाठी निवेदन दिले। फाउंडेशनचे चेअरमन श्री सुरेश पाटील यांनी निवेदन स्वीकारून आमच्यावरील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर शरण्य आत्मनिर्भर फाउंडेशन गृहउद्योग सुरू करण्याचे आश्वासन दिले। यावेळी शरण्य आत्मनिर्भर फाउंडेशन गृहउद्योगचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि महिला कर्मचारी व ग्राहक वर्ग उपस्थित होता। आज या ठिकाणी शरण्य आत्मनिर्भर फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी संस्थेचे चेअरमन पाटील साहेब यांना आमच्या सर्व ग्राहक महिलांनी व ग्राहक महिलांनी या ठिकाणी संस्था चालू करण्यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे। कारण ही संस्था बरेच दिवस झालं बंद आहे, त्यामुळं महिलांचा आधारच खुटल्यासारखा झालेला आहे आणि एक महिलांना उभारी होती ह्या फाउंडेशनमुळं ती थांबली गेलेली आहे आणि हे फाउंडेशन ताबडतोब लवकरात लवकर चालू करावं यासाठी आमच्या सर्व ग्राहक महिलांनी चेअरमन साहेबांना लवकरात लवकर संस्था चालू करण्यासाठी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आणि मी त्यांना विनंती करतो की आमच्या या महिलांचं जे झालेलं खच्चीकरण आहे ते संस्था लवकरात लवकर चालू करून भरून काढावं अशी मी त्यांना सर्व आमच्या ग्राहक मंचाच्या वतीनं त्यांना विनंती करतो आणि त्यांनी ताबडतोब लवकरात लवकर संस्था चालू करावी अशी परत एक वेळ त्यांना मी विनंती करतो। शरण्य आत्मनिर्भर फाउंडेशन यांच्या वतीनं मी आज एक निवेदन व्यक्त करत आहोत की आमचे जे कामकाज चालू होतं ते बंद पडलेलं आहे आणि आम्ही हे कामकाज सुरू करण्यासाठी चेअरमन साहेबांना जे निवेदन केलेलं आहे हे आमचं कामकाज लवकरात लवकर चालू व्हावं हे आमच्या सगळ्या महिलांच्या वतीनं आमच्या वतीनं हे निवेदन त्यांना आहे। आम्ही शरण्य आत्मनिर्भर फाउंडेशनच्या महिला ग्राहक आहोत। आमची जे फाउंडेशन आहे ते आमचं काम जे आहे ते बंद आहे, महिलांच्या हाताला काम नाही, त्यामुळं आम्हाला आमची संस्था आमचं काम लवकरात लवकर चालू करावं असं विनंती आहे चेअरमन साहेबांना। आज या ठिकाणी शरण्य आत्मनिर्भर फाउंडेशन व महिला उद्योग समूह या ठिकाणी जमलेल्या ग्राहकांनी जे मला निवेदन दिलेलं आहे ते मी चेअरमन या नात्याने आज रोजी स्वीकारत आहे। तसेच संस्थेची जी सध्याची परिस्थिती आहे की कामकाज सध्या बंद आहे, महिलांना उद्योग काही नाही, तरी ते कामकाज लवकरात लवकर सुरू करून माझ्या वरिष्ठांशी चर्चा करून लवकरात लवकर सुरू करण्याचे मी यांना या ठिकाणी वचन देतो। जय शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक